30 सप्टेंबर आदिवासी समाजाच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद संपन्न। येत्या 30 सप्टेंबर 2025 रोजी पुसद शहरामध्ये सकल आदिवासी समाजाच्या वतीने भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाची मुख्य मागणी एसटी प्रवर्गामध्ये गैरआदिवासी समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आहे। या मोर्चामध्ये आदिवासी युवा नेते सतीश पेंदाम, आमदार भीमराव केराम, आमदार सुनील भुसारा, ॲडव्होकेट प्रशांत बोडके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या मोर्चामध्ये आदिवासी विकास मंत्री इंद्रनील नाईक यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे। या मोर्चामध्ये सुमारे 30,000 समाज बांधव उपस्थित राहतील असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे। दिनांक 30/9/2025 ला मंगळवारी पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव उलगुलान मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे। हा मोर्चा कोणाच्याही मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नाही आहे। हा समाजातल्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे पुढे येऊन या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हेतू हा आहे की काही दिवसापासून हैदराबादच्या गॅजेटियरच्या आधारावर इथल्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घ्यावं ही मागणी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या बंजारा बांधवांचे मोर्चे निघत आहेत। वास्तविक पाहता बंजारा समाजाला ऑलरेडी विजेमध्ये 3% आरक्षण आहे। त्याच्यामध्ये 14 जाती आहेत। इकडं आम्हाला 45 जमातींना फक्त 7% आरक्षण आहे। आता त्यांच्या वाट्याला 14 जमातींना 3% आरक्षण जास्त की 45 जातींना 7% आरक्षण जास्त, ही साधी गोष्ट आहे। पण असं सगळं असताना सुद्धा त्यांची जी अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून घेण्याची जी मागणी आहे, आमचं मत असं आहे की ती अनाठायी आहे, असंवैधानिक आहे, गैरकायदेशीर आहे, घटनाबाह्य आहे। कारण बंजारा बांधव हा आदिवासी नाही आहे, तो होऊ शकत नाही। त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांचे देवदेवता वेगळे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅजेटियरमध्ये त्यांना वॉन्डरिंग ट्रायबल असं म्हटलेलं आहे, म्हणजे भटकी जमात असं म्हटलेलं आहे। एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये त्यांना ग्रेन कॅरियर अशी जमात म्हटलेलं आहे, म्हणजे धान्य वाहून नेणारी जमात म्हटलेलं आहे। त्यांना कुठं म्हटलेलं आहे ट्रायबल अनुसूचित जमाती असा स्पष्ट उल्लेख कुठं आहे का त्या ग्रॅज्युएटमध्ये? असं असताना सुद्धा, ही सत्यता असताना सुद्धा तिथे आंध्र प्रदेशच्या तत्कालीन सरकारनं दबावाखाली येऊन त्यांना ट्रायबलमध्ये घेतलं, म्हणून त्याचा आधार घ्यायचा आणि इथल्याही बंजारा बांधवांनी अनुसूचित जमातीमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा। ही मागणी मूळ आदिवासी समाजावर अन्याय करणारी आहे, आमच्या हितसंबंधांवर धोका देणारी आहे, आमच्या हितसंबंधाला वर गदा आणणारी आहे, आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यावर गदा आणणारी आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे आमच्या सर्व बंजारा बांधवांना की बाबांनो, आमचा तुम्हाला विरोध नाही आहे। आम्ही आमचं आरक्षण बचवासाठी, आमचं घर वाचवण्यासाठी, आमचं ताट वाचवण्यासाठी म्हणून हा आमचा मोर्चा 30 तारखेला आम्ही काढत आहोत। एवढीच आमची म्हणणी आहे आणि या मोर्चाला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी पुसदला यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। एकीकडे आदिवासी विकास मंत्री जे आहेत ते आपल्या जिल्ह्याचे आहेत अशोक उईके यांनी सांगितलं आहे की प्रसार माध्यमांशी बोलताना की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहे, आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही। याचा अर्थ असा का की तुमच्या मताशी ते सहमत नाही आहेत, त्यामुळेच आपल्याला मोर्चा काढण्याची पाळी आली? नाही, हे सगळी संभ्रम अवस्था हे लोक निर्माण करायला लागले नेते। 7% आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये येणार, म्हणजे कसे येणार? तुम्ही अनुसूचित जमातीला 7% आरक्षण दिलंय, त्याला धक्का नाही लावायचा आणि तुम्ही अनुसूचित जमातीमध्ये यायचं, येणार कशी तुम्ही? याचा अर्थ असा, प्रवर्गामध्ये यायचं कसं येणार तुम्ही? याचा अर्थ असा की आमच्या 7%ला धक्का न लावता जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला 3% घेऊन जशाला तसं इकडे यावं लागेल, म्हणजे आमचं 10% होईल। आणि आमचं म्हणणं आहे आम्हाला 10% करायचं नाही, आमचं 7% आहे, आम्हाला भरपूर आहे। आम्हाला काय गरज आहे तुमच्या 3%ची? आम्ही जर 3%मध्ये आमच्या 7%मध्ये आम्ही समाधानी असेल तर तुम्ही तुमच्या 3%मध्ये समाधानी असले पाहिजेत। कृपा करून तुमचा डबा आहे, तुमची भाकर आहे, तुमचा कोड्यास आहे, तुमचं वरण आहे, तुमचा भात आहे, तुमचं ताट आहे, तुमचा डबा आहे, तुम्हाला खायला घर वेगळं आहे, तिथंच खा। तुमचा डबा घेऊन आमच्या घरात येऊन खाऊ नका। हळूहळू यायचं, ओसरीत यायचं, हळूहळू घरभर पाय पसरायचं, हे कृपा करून करू नका, असं माझं सर्व बंजारा नेत्यांना माझी विनंती आहे, बांधवांना विनंती आहे। धन्यवाद।